निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करत पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला केला त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा पाकिस्तानची नाचक्की झाली. या दरम्यान भारताकडून नेमकं काय पाऊल उचललं जाणार याची सर्वांना उत्सुकता होती. दरम्यान मध्यरात्री भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या समन्वयातून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ लक्ष्य करण्यात आले. या कारवाईनंतर पाकिस्तानकडूनही भारतावर हल्ला करण्याचा इशारा देण्यात येतोय. यातून दोन देशांमध्ये युद्ध झालं तर त्याचे परिणाम दोन्ही देशांवर होतील आणि पाकिस्तानवर त्याचे अधिक परिणाम होतील, असं ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक श्रीराम पवार यांनी सांगितलंय. वाढल्याचे परिणाम भारत आणि पाकिस्तान या दोघांवर पण असतील. पाकिस्तानमध्ये जास्त असतील, कारण त्यांची आर्थिकदृष्ट्या बाजू कमकुवत आहे. लष्करीदृष्ट्या सुद्धा भारताचं लष्कर मनुष्यबळामध्ये, वेपन्समध्ये, हवाई दलामध्ये आणि विशेषतः नौदलामध्ये तर आपण खूपच भारताच्या पुढे आहोत. तर या सगळ्याचा विचार केला तर पाकिस्तानला युद्ध करणं तसं सोपं नाही, परवडणार नाही. कदाचित अप्रत्यक्षपणे चीन मदत करेल आणि पाकिस्तानला युद्ध झालं तर त्याच्यामध्ये संपूर्ण माघार घ्यावी लागणार नाही, अशा प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करेल. असं असलं तरी भारतापुढे टिकावं लागणं पाकिस्तानचा सोपं नाही आहे. पण त्यामध्ये भारताचं पण डॅमेज निश्चितपणे होईल. आणि मनुष्यबळाचा डॅमेज हा एक भाग असतो, पण आर्थिकदृष्ट्या खूप मोठा फटका कुठल्याही युद्धाचा असतो. जिंकलेल्या युद्धामध्ये सुद्धा जिंकणाऱ्या देशाचं खूप मोठं नुकसान झालं असतं आणि त्यातून पुढे यायला खूप वर्ष लागतात. या सगळ्याचा भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वातावरणामुळे दोन्ही देशांमधील थेट व्यापारी संबंध आता संपलेच आहेत. त्यामुळे युद्ध झालंच तर त्याचा व्यापारावर फारसा परिणाम होणार नसल्याचं पवार यांनी सांगितलं. म्हणजे प्रत्यक्ष काल कारवाई करायच्या आधीच आपण व्यापार थांबवलेला आहे. पाकिस्ताननं पण व्यापार थांबवायचे निर्णय घेतलेत. त्यामुळं आता व्यापार संपला आहे. भारत पाकिस्तानमध्ये डायरेक्ट व्यापार हा संपलेला आहे. त्यामुळे त्या व्यापारावर परिणाम होईल का, तर तो ऑलरेडी होईल. $14 बिलियन व्यापार आहे, तो कमी होईल. पण भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये पाकिस्तानचा व्यापार हा मुळातच अगदीच किरकोळ आहे. त्याचा भारताच्या व्यापारावर परिणाम होणार नाही. पण युद्ध झाल्यानंतर जो प्रचंड खर्च करावा लागतो आणि त्याचे म्हणून जे बाकीचे परिणाम असतात त्याचा एकूण अर्थकारणावर परिणाम होतो आणि तो मात्र निश्चितपणे प्रत्येकाला झळ देणारा परिणाम असू शकतो. तो परिणाम मोठा आहे. व्यापाराचा परिणाम भारताच्या दृष्टीनं खूप किरकोळ आहे. भारत पाकिस्तानचा एकूणच व्यापार अत्यंत मिनिस्कूल आहे. त्यामुळे त्याचा परिणाम फार होणार नाही. पाकिस्ताननं भारतावर हल्ला करण्याचं धाडस दाखवलंच तर त्याला चीनची मदत मिळेल अशी शक्यताही श्रीराम पवार यांनी वर्तवली आहे.